मनमाड लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये पुन्हा कांद्याचे भाव जे आहेत ते गडगडलेले आहे। त्याच्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे। आता नुकतंच काल नवीन सरकार सत्तेत आलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतलेली आहे। दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे। आता या नवीन सरकारकडून शेतकऱ्यांना काय अपेक्षा आहे? कारण महायुतीला आम्ही भरभरून मतदान दिलेलं आहे। आता या सरकारने आमच्या मागण्याकडे लक्ष द्यावं असं एकूणच परिस्थिती शेतकऱ्यांच्या मनात आहे। आपण जाणून घेऊया। माझ्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहे। कांद्याची परिस्थिती काय, इतर पिकांची परिस्थिती काय आणि योग्य भाव मिळतोय का, सरकारकडून त्यांना काय अपेक्षा आहे? काय म्हणाल आता कांद्याचे भाव कसे आहे, परवडत आहे का? कांद्याचे भाव उत्पादनाच्या हिशोबाने अजूनही बरे नाही, परंतु ग्राहकाचा जर हिशोब केला तर कांद्याचे भाव त्यांना महाग पडतं म्हणून बरं आहे। शेतकऱ्याला आजही पैसा त्याचा लागत मिळत नाही आहे, परंतु ठीक आहे, काहीच नसल्यापेक्षा बरे आहेत, बऱ्यापैकी पैसे मिळत आहेत। दुसरी गोष्ट, आता नवीन शासन हे बहुमतात आलेले आहे, 5 वर्ष स्थिर राहणार आहे। शेतकऱ्याचा त्याच्यात मोठा वाटा आहे। शेतकऱ्यांनी भरभरून मतं दिलेले आहे। तर शेतकऱ्यासंबंधी ज्या ज्या उणिवा आहेत, उदाहरणार्थ त्याला दिवसा पूर्ण दाबाने लाईट पाहिजे, इन्शुरन्सचे क्लेम मंजूर करताना ॲक्लिस्ट ज्या पद्धती त्या बंद केल्या पाहिजे, 72 तासामध्ये त्यांनी चौकशी झाली पाहिजे। काही नाही, त्याला आदेश द्या, सोपं करा आणि इन्शुरन्स द्या। आणि आसमानी संकट जेव्हा येतात तेव्हा शेतकऱ्याच्या तक्रारीनुसार किंवा चर्चा तर असतेच का बा आसमानी संकट आलं, पाऊस झाला, गारपीट झाली, त्यानुसार स्वयंस्फूर्तीने सरकारने पंचनामे केले पाहिजे, मागणीची गरज नाही। तसेच कांद्याची जी निर्यात आहे त्या निर्यातीचं सोडधरीचं धोरण बंद केलं पाहिजे। कायम निर्यात चालू ठेवा। काही खाणाऱ्याला थोडीफार जर महाग पडली तर पगार महामुरेच आहेत का उपभोक्त्याला। तुम्ही फक्त उपभोक्त्याचाच विचार करता, उत्पादकाचा विचार करत नाही। आज खतं महाग झाली, औषधं महाग झाली, बियाणे महाग झाले, मजुऱ्या महाग झाल्या। ज्या ज्या स्कीमा शेतकऱ्याबाबतच्या अधुऱ्या राहिल्या, त्या ज्या मागण्या अधुऱ्या राहिल्या त्या पूर्ण कराव्या। आणि प्रामुख्याने तुम्ही नवीन मार्केट कमिटी सरकार देऊ राहिले खाजगी, त्या देऊ नये। याचं कारण असं आहे, ह्या मार्केट कमिटीमध्ये जर काही शेतकऱ्यासोबत झोल झाला तर तो शेतकरी कसाही स्थानिक मार्केट कमिटीमध्ये रडत जातो आणि न्याय मागतो। आणि या खाजगी मार्केट कमिटीमध्ये जर शेतकरी फसवलं गेला तर त्यांनी कोणाकडे जायचं? त्याला वालीच कोणी नाही आहे। बरं, माल महागाचा असतो, 1-2 कोटी रुपये थकवायला एखाद्या व्यापाऱ्याला वेळ लागणार नाही। तुम्ही 10 लाखाची बँक गॅरंटी घेता, ठीक आहे, त्या 10 लाखाचा माल त्याचा 4-10 ट्रॅक्टरमध्येच होऊन जातो। दिवसभरात त्यांनी 2-4 कोटी रुपये जर शेतकऱ्याचे बुडून गेला तर शेतकऱ्यांनी जायचं कुठं? तर शेतकऱ्याच्या संपूर्ण राहिलेल्या गरजा ह्या सरकारकडून पूर्ण व्हाव्यात अशी आमची अपेक्षा आहे। तुम्हाला काय वाटतं, आता कांद्याची परिस्थिती किंवा इतर पिकांची परिस्थिती, की ढगाळ वातावरण, पाऊस झालेला आहे, पिकांचं नुकसानही झालेलं आहे, नवीन सरकारकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे? आम्हाला नवीन सरकारकडून पूर्ण अपेक्षा आहे का बहुमताने सरकारला निवडून दिलेलं आहे। शेतकऱ्यांनी दिलेलं आधी त्यांनी शब्द दिले होते शेतकऱ्यासाठी का बा कांद्याचे बाजार हे नेहमीप्रमाणे टिकून राहिले पाहिजे। तुम्ही कधी फार कमी करता, कधी वाढवता, पण कमीत कमी शेतकऱ्याला एक एकरी कमीत कमी 60,000 रुपये खर्च आहे, तर एकराचे 20,000 रुपये 10,000 रुपये सुद्धा नाही घडते। तर ते कमी जास्त बाजार केल्यामुळं शेतकऱ्याला कुठलाच काही फायदा होत नाही। शेतकरी एकदम त्याच्यात वंचित होऊन जातो, त्याला कुठलाच काही म्हणजे परवडत नाही, काहीच नाही। कारण साधारण कमीत कमी शेतकऱ्याला कमीत कमी 3,000 ते 4,000पर्यंत बाजार हे कमी नेहमीप्रमाणे टिकले पाहिजे। सोयाबीनचे सुद्धा बाजार त्यांनी वाढवले पाहिजे, कमीत कमी 6,000 तरी सोयाबीन विकली पाहिजे, तर शेतकऱ्याला काहीतरी परवडतं त्याच्यामध्ये, तर शेतकऱ्याला कुठलंच काही परवडत नाही। आपण काय म्हणाल, एक शेतकरी म्हणून आता जे निवडणूक झाली त्याच्या पाठीशी शेतकरी पण खंबीरपणे उभे होते। आता बहुमताने सरकार सत्तेत आलेलं आहे, शपथविधी झालेला आहे। आता नवीन सरकारकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे आणि जे पिकं आहे त्याला योग्य भाव मिळतं आहे का? उत्पादन खर्चावर आधी शेतकऱ्यांच्या मतातून हे सरकार स्थापन झालं, त्यांचं अभिनंदन। देवेंद्र फडणवीस, अजितदादा आणि शिंदे साहेबांचं उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाले पाहिजे आणि आश्वासन दिल्याप्रमाणे 7-12 उतारा सरसकट कोरा केला पाहिजे। कारण कर्जबाजारी जो शेतकरी होतो त्याच्यावर अवकाळी आसमानी आणि सुलतानी हे दोन्ही संकटांमुळे तो शेतकरी कर्जबाजारी होतो। दिलेल्या वचनाप्रमाणे 7-12 उतारा कोरा केला पाहिजे आणि उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाले पाहिजे। कांद्याचे भाव गडगडले की अनुदान दिलं जातं, पण अनुदान देण्याच्या ऐवजी तो मधला जो हमी भावाचा जो फरक आहे तो शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग केला पाहिजे आणि निर्यात मूल्य हे 0 केलं पाहिजे।
कारण निर्यात मूल्य वाढवून अप्रत्यक्ष निर्यात बंदी ह्या सरकारने केलेली आहे. कांदा पिकाकडे परकीय चलन देशाला देणारं हे सगळ्यात महत्त्वाचं नगदी पीक आहे आणि शेतकऱ्यांच्या मुलीबाळींचा लग्नाचा हा सगळा खर्च हे कॅश क्रॉप असल्यामुळे या पिकावरच अवलंबून असतो. अन्यथा शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ त्याच्यामुळेच येते. त्याच्यामुळे 7-12 उतारा कोरा करणे, हमी भाव देणे आणि परकीय चलन मिळण्यासाठी आणि हा कांदा हे जे पीक आहे लाखो हातांना रोजगार देणारं पीक आहे. म्हणजे आपल्याकडे रोजगार निर्मितीचा कुठलाच धंदा नाही, एवढा मोठा हा शेतीशी उद्योग निगडीत धंदा आहे. लाखो हातांना काम मिळणारा धंदा आहे. सरकारकडे नोकऱ्या वगैरे हातांना काम देण्यासाठी दुसरं साधन नाही. त्या दृष्टीने या पिकाकडे बघितलं पाहिजे. परकीय चलन याच्यामधनं मिळतं तर याच्याकडे सकारात्मक धोरण केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून केला पाहिजे. नाही तर केंद्र सरकार मागच्या वेळेला गुजरातच्या कांद्याला निर्यात बंदी चालू आणि महाराष्ट्राच्या कांद्याला निर्यात बंदी असं होता कामा नये. सरसकट निर्यात ही खुली पाहिजे, निर्यात मूल्य शून्य केलं पाहिजे अशी अपेक्षा. एकूणच आता जे काही दिवसापासून ढगाळ वातावरण होतं आणि दुसरं पाऊस पण झालेला आहे, काय फटका बसला पिकांना आणि याची भरपाई तुम्ही कशी सरकारकडून काय मागणी कराल यावी? याचा उत्पादन खर्च खूप झालेला आहे आणि उत्पन्न मिळालं पण बाजार जरी जास्त असले ना तर उत्पादन खर्च वजा जाता नुकसानच आहे शेतकऱ्याचं. कारण जिथं 60 क्विंटल कांदे निघाले पाहिजे तिथं 5 ते 4 क्विंटल कांदे निघाले आणि बाकी सर्व कांदे सडलेले आहेत. त्याच्यामुळे शेतकरी हा अडचणीत येतो. म्हणूनच शेतकऱ्याचा उतारा 7-12 उतारा सरसकट कोरा केला पाहिजे. आणि हे जे अनुदान आहे हा जो फरक आहे 2-3 रुपये हमी भाव आणि त्याला मिळणारा भाव याच्यातला फरक 7-12चा उतारा, मार्केटला विकलेली पावती आणि त्यातला फरक हा शेतकरी वर्गाने मार्केट कमिटीला जमा करून ऑनलाईन त्याच्या खात्यामध्ये तो जमा केला पाहिजे शासनाने. एक शेतकरी म्हणून तुम्हाला काय अपेक्षा आहे सरकारकडून आणि आता तुम्ही कोणते पिकं लावलेले होते, कशी परिस्थिती आहे पिकांची आणि कांद्याचे भाव किंवा सोयाबीन कापूस यांचे भाव कसे आहे? कांद्याचं पिक झालेलं आहे की मी 1 एकर कांदे लावलेला आहे. 1 एकर कांद्यातून मी 3 क्विंटल कांदे आणलेला आहे आणि आज कांद्याला भाव आहे पण शेतात माल नाही आहे. आणि ज्यावेळेस शेतकऱ्याकडे माल असतो त्यावेळेस कांद्याला भाव राहत नाही. त्यासाठी सरकारने शेतकऱ्याकडे चांगल्या बघितलेलं पाहिजे. कारण आज काही एक परवडत माझा खर्च टोटल झालेला आहे 60,000 रुपये आणि माझ्याकडे कांदा आहे 3 ते 4 क्विंटल तर आज मार्केटमध्ये पूर्ण कांदा अर्धा ट्रॅक्टर आलेला आहे, पूर्ण लोड नाही आहे. याच्यानंतर सरकारने फक्त आमच्याकडं चांगल्या पद्धतीने दुर्लक्ष करू नये, चांगल्या पद्धतीने बघावे एवढीच आमची सरकारनं अपेक्षा. भाऊ तुम्ही काय म्हणाल, सरकारकडून तुम्हाला काय अपेक्षित आहे? वीज कशी मिळते तुम्हाला आणि हे जे आता अवकाळी पाऊस झाला आहे काल पण झाला आज पण झाला आहे तर कसं फटका बसला आहे पिकांना आणि काय रोगराई आली? नाही, अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे कारण रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. यांच्यानी सांगितल्याप्रमाणे जसं आवक पण म्हणजे येते त्या प्रमाणात तशी नाही येते. फक्त तुम्हाला नगामध्ये दिसते ते ॲक्च्युली क्विंटलमध्ये तेवढी नाही आहे. आणि यांनी सांगितल्याप्रमाणे जसं 1 एकरामध्ये 60 ते 70 क्विंटल कांदा निघाला पाहिजे तर तो 5 आणि 6 क्विंटल निघू राहिला. हे सगळं आसमानी संकटाचंच कारण आहे. तर यांनी सांगितल्याप्रमाणे माझं मत असं आहे सरकारने याच्यावर त्वरित पंचनामे करून आणि लवकरात लवकर हे करून दिले पाहिजे, म्हणजे दिलं पाहिजे. एकूणच आपण बघितलं तर नवीन सरकार जे स्थापन झाले त्यांच्याकडून शेतकऱ्यांना फार मोठ्या अपेक्षा आहे. दिवसा वीज द्यावी, त्याच्यानंतर जे कांद्याला भाव आहे ते धोरण आहे केंद्राचे तो त्याच्याकडे लक्ष द्यावं आणि निर्यात बंदी करू नये. आणि विशेष म्हणजे आमचा 7-12 जो दिला शब्द होता का कोरा करू तो कोरा करण्यात यावा अशी मागणी मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आहे. बबू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड.